भाजपनं आपल्याला एकटं पाडलं, विश्वासघात केल्याचा आरोप करणारे शिंदेंच्या शिवसेनेचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी आता आणखी एक आरोप केलाय। विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला पाडण्यासाठी भाजपनं शेतकरी कामगार पक्षाला मदत केल्याचा गंभीर आरोप शहाजी बापू पाटलांनी केलाय। भाजपनं कितीही फसवलं तरी मी लढणारी औलाद आहे, पैशाच्या जीवावर तालुका विकत घेऊन जायचा नाद करू नका असा इशारा शिंदेंच्या शिवसेनेचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी दिला। तर ही कुत्री मांजरं आता मला घाबरायला लागली आहेत असंही ते म्हणाले। दुसऱ्या बाजूला ज्यांना निवडून दिलं जयकुमार गोरे, मला माहित होतं तुम्ही आता बिता उघडं पडलं म्हणाल, इतका बारका शहाजी बापू नाही। तुमच्या रकमा शेका पक्षाला पोचल्या, ती जवळ्याला कशा गेल्या, टायमिंग माणसाची नावं मला बसलो होतो। निवडणुकीआधी मला माहित होतं भाजपनं माझं कपाट बोललेलं आहे, पण मी शांत राहून काय बोललो नाही, टीका केली नाही। पराभवानंतर सुद्धा फडणवीस साहेबांवरून सांगतो मी भाजपवर आरोप केला नाही, पण भाजपने तर मदत शेका पक्षाला केली, तालुक्याला माहित होतं तरी आम्ही सहन केलं, कारण मित्र पक्ष आपला बोलणारा छत्रपती संभाजी महाराज त्याच्या हक्काची औलाद आहे। नरडत तुटून पडलं तरी मागं पुढं बघणार नाही, तो स्वाभिमान गेलो तर घाण ठेवणार नाही। एवढं सांगतो, ही लढाई स्वाभिमानाची, ही लढाई तुमची माझी, ही लढाई एकनाथ शिंदे साहेबांच्या अस्मितेची। पेटवून होतं तर सरळ काय कुणाला जावं का धपकवत आहे, मला धपकवत आहे। महाराष्ट्र मला घाबरतो आणि कुत्रिकाची माकडं आले की मला धपकवतो। एक जण इथे लय अवघड आहे, दीपक आव्हानं बोलून घेऊ ना, लय अवघड आहे, लय अवघड आहे। तुम्ही तुमच्या पाया पडतो आणि 5-6 जागा घ्या आणि होय म्हणा, काय म्हणतो कुठं घ्यावं लागेल।